नमस्कार, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट आणि चटकदार असं कैरीचं लोणचं करणार आहोत। रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सिंपल मेजवानी मराठीला सबस्क्राइब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा। लोणचं करण्यासाठी मी इथे ही कैरी घेतलेली आहे आणि ही कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर ही कैरी आपण कापून घेऊया। तर इथे मी कैरीच्या अशा लांबसर फोडी करून घेतलेल्या आहेत। तर याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया। मीठ थोडंसं जास्तच घाला आणि 1 चमचा साखर घातल्यामुळे मस्त आंबट गोड असं लोणचं होईल आपलं। आणि हे सर्व मिक्स करून घेऊया। या कैरीच्या फोडीमध्ये हे मीठ आणि साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स केल्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट आणि हे मिक्स न करता असंच साईडला ठेवून देऊया। आणि याच्यावरती आपण आता तडका तयार करणार आहोत। तर तडका करण्यासाठी मी इथं तडका पॅन मध्ये 2 पळी तेल घातलेलं आहे आणि हे तेल छान गरम करून घेऊया। आपले तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये 1 चिमूटभर हिंग, 1 मोठा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालूया। आणि हे जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडून घ्यायची आहे। जिरे आणि मोहरी व्यवस्थित तडतडली की गॅस बंद करूया। आणि हा गरमागरम तडका आपण जिथे हळद आणि तिखट घातलेलं होतं त्याच्यावरती अशा प्रकारे घालून घ्यायचा आहे। आणि आता आपण हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हळद, तिखट आणि हा तडका कैरीच्या पूर्ण फोडीला व्यवस्थित असा लागला पाहिजे। मस्तच। आणि इथे झटपट तयार आहे आपलं जेवताना तोंडी लावण्यासाठी झटपट असं चटकदार कैरीचं लोणचं। तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।